नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री शिवाजी भगवानराव कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अहमदनगर जिल्ह्याचा महाराष्ट्रात चौथा क्रमांक। राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 59,048 इतकी प्रकरणे निकाली, तर 57,72,39,431 इतक्या रुपयांची वसुली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर, अहमदनगर बार असोसिएशन अहमदनगर आणि सेंट्रल बार असोसिएशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 14/3/2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्हा न्यायालय अहमदनगर तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये करण्यात आले। राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्व न्यायालयांतील दिवाणी व फौजदारी प्रकरणी, धनादेश चेक संदर्भातील प्रकरणी, बँकेची कर्ज वसुली प्रकरणी, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणी, कामगार न्यायालयांतील प्रकरणी, कौटुंबिक वादाची प्रकरणी, वीज महावितरणाची समझोता योग्य प्रकरणी तसेच न्यायालयात येण्या अगोदरची दाखलपूर्व प्रकरणे आपसी समझोत्याकरिता ठेवण्यात आली होती। अहमदनगर जिल्ह्यामध्ये 75,754 दाखलपूर्व प्रकरणे मिटवण्यात आली, तर 22,994 प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला। विशेष मोहिमेमध्ये 1,228 प्रकरणे निकाली काढण्यात आली। सदर लोक अदालतीमध्ये 57,72,39,431 इतक्या रुपयांच्या रकमेची वसुली झाली आहे। अहमदनगर जिल्ह्याचा महाराष्ट्रात चौथा क्रमांक आला। आजपर्यंत झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व लोक अदालतींपेक्षा या लोक अदालतीमध्ये जास्त प्रकरणी निकाली काढण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री योगेश पैठणकर यांनी दिली। जिल्हा न्यायालयाचे प्रांगण रांगोळी, फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आले होते। सदरचे लोक न्यायालय न्यायाधीश, विधिज्ञ, बँका, पतसंस्था, विमा कंपन्या, महावितरण यांचे अधिकारी कर्मचारी, पोलीस, विधी स्वयंसेवक व न्यायालयाचे कर्मचारी तसेच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या सहकार्याने यशस्वी रीतीने पार पडले। उपस्थित असलेले सर्व माझे आदरणीय न्यायाधीश, तसेच उपस्थित असलेले सर्व आदरणीय सिनियर वकील, ज्युनियर वकील मंडळी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लोक न्यायालयासाठी आलेले सर्व लिटिगंट्स आणि आपल्या न्यायालयाचा स्टाफ। लोक अदालत ही लोकांसाठी, लोकांनी त्याचा फायदा करून घ्यायचा, त्यासाठी आपण त्यांना काय सहकार्य करू शकतो या ठिकाणी, ही महत्त्वाची भूमिका आज आपल्याला इथे बजावायची आहे। म्हणून मी सर्व इथे उपस्थित असलेले पॅनल मेंबर्स तसेच आमचे न्यायाधीश बंधू, उपस्थित सर्व ॲडव्होकेट्स यांना विनंती करतो की जास्तीत जास्त या लोक अदालतीचा जो लाभ आहे तो या लिटिगंट्स पर्यंत आपण पोहोचवू आणि त्याचा आज आपण दिवसभर इथे प्रयत्न करू की त्यांना जास्तीत जास्त लाभ होईल, या लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणाचा निपटारा होईल। आणि तसेच अशी सर्वांना विनंती करतो की आज दिवसभर आम्ही तसंच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री पैठणकर साहेब हे सुद्धा आम्ही इथे हजर राहणार आहोत। कोणालाही कोणतीही जरी अडचण आली तर त्यांनी आमच्यापर्यंत थेट या आणि आम्हाला सांगा किंवा त्यांच्या अडचणी काय आहेत, म्हणजे अडचणी ऐकल्यानंतर आम्ही त्या अडचणीचं निवारण कसं करता येईल याचं आपण सोल्युशन आपण काढू शकतो। आजच्या या कार्यक्रमासाठी आदरणीय आपले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री कचरे सरांची फार इच्छा होती की त्यांचं आज पहिले लोक अदालत होतं, परंतु अचानक काल रात्री त्यांची तब्येत खराब झाल्यामुळं ते येऊ शकले नाही। परंतु त्यांचा निरोप सगळ्यांसाठी असा आहे की जास्तीत जास्त या लोक अदालतीसाठी आपण सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त प्रकरणाची तडजोड या लोक अदालतीमध्ये करावी, एवढं बोलून मी सगळ्यांना विनंती करतो आणि आजच्या या 14 मार्च 2026च्या या वर्षाच्या पहिल्या राष्ट्रीय लोक न्यायालयासाठी या उद्घाटन
आपल्या सर्वांचं स्वागत. मंचावर उपस्थित माननीय जिल्हा न्यायाधीश श्री पाटील सर, जिल्हा न्यायाधीश श्री शेख सर, DGP श्री पाटील सर, बारचे अध्यक्ष गौरव पाटील, तसेच अधीक्षक पोलीस कार्यालयाचे प्रतिनिधी श्री देशमुख सर, पान संभाजी, तसेच उपस्थित सर्व माझे न्यायाधीश बंधू, विधिज्ञ आणि पक्षकार. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात जे राष्ट्रीय रुग्णालय, त्या रुग्णालयामध्ये आपण प्रलंबित प्रकरणामध्ये 2300 पेक्षा जास्त प्रलंबित प्रकरण आपण निकाल काढले पूर्ण जिल्ह्यावर. तसंच 36,000 पेक्षा जास्त प्री-लिटिगेशन बारपूर्व प्रकरण आपण निकाल काढले होते. प्रत्येक वेळेस आपला हा आकडा असतो नगर जिल्ह्याचा या रुग्णालयापेक्षा पुढच्या प्रति जास्त होत असतो. आता हे 2026चं पहिलंच रुग्णालय आहे. मान्य सर, मंगळवारी दिलेल्या वेळेनुसार साधारणतः 23,000 प्रलंबित प्रकरणं आपण रुग्णालयात ठेवले आहे. हा आकडा आणखी 5 ते 6 हजार वाढू शकतो. तसेच साधारणतः 66,000 प्री-लिटिगेशन केसेस आपण या रुग्णालयात ठेवलेला आहे. हा रस्ता साधारणतः 1 लाख आपण जाऊ शकतो. तर लोकांचं महत्व काय हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. विशेषतः जे नवराबाचे वाद असतात, भावाचे वाद असतात, जमिनीचे वाद असतात, चेकबाउन्सचे वाद असतात, हे वाद सहजतेने आणि आपल्या सामोपचार विभाग याकरता न्यायालय असतो. आपण या विशेषतः पक्षकारांना माझी विनंती असणार आहे आणि त्यांचे विधिज्ञ यांनाही विनंती असणार आहे की त्यांनी हे वाद सामोपचार मिळण्यासाठी प्रयत्न करावे आणि आजचं हे न्यायालय जास्तीत जास्त यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती करतो. भैरवनाथ साहेबांच्या मेहनतीने मागच्या न्यायालयामध्ये 40,000 प्रकरण निकाली गेले. आता त्यांनी सांगितलं तर लिटिगेशन काही 66,000 आणि बाकी काही 23,000 प्रकरण ठेवले. तर यापुढे लोक न्यायालयामध्ये सुद्धा अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने आपणास पूर्ण परिसर त्यापुढे अनेक यापेक्षाही प्रकरणे निकाली सुधारणाला होईल. धन्यवाद.